ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली. अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आलाय. घरोघरी महिलांची लगबग पाहायला मिळते. असं म्हणतात दिवाळीला लक्ष्मी घरोघरी जाते. माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते. त्यामुळे ज्या घरात स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. यासाठी महिलांची घरात स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारसपासून सुरू होतो. तर येत्या 28 ऑक्टोबर 2024 रोजी वसुबारस साजरी केली जाणार आहे. तर हा सण गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मानला जातो. या दिवशी गाय आणि तिचे वासरूसह तिची पूजा केली जाते. तर आज आपण बघूया तिची पूजा मांडणी कशी करणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी दीप प्रज्वलित करून घेऊया. कुठलीही पूजा मांडत असताना घरातली देवपूजा करताना सुद्धा आपण आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतरच पूजेची तयारी करायची आहे. त्यानंतर आपण रांगोळी काढून घेऊया. या दिवशी सवाष्ण बाया व्रत करतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळीच्या सणाची सुरुवात केली जाते. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गायीला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य दाखवायला दिला जातो. या दिवशी गायीचे दूध, तूप व ताक खात नाही. उडदाचे वडे, भात व गोडाधोडाचे जे काही पदार्थ असतात ते गायीला खाऊ घालतात. तर पूजा मांडताना सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. अगदी तुम्ही देवाऱ्यात पण गणपती बाप्पाची पूजा केली तरी चालेल. जर आपण पूजेची संपूर्ण मांडणी करणार आहोत तर तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करू शकता. तामणात गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन त्याचा ओम गणगणपती रमा असा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर मूर्ती पुसून घ्यायची आहे स्वच्छ. आपल्याला बाप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे तर त्या ठिकाणी आपण आधी एक विड्याचे पान मांडून घेऊ. त्यावर तांदळाची रास मांडून घ्यायची. त्याला हळद कुंकू अक्षदा वाहून मगच बाप्पांची मूर्ती स्थापित करायची. त्यानंतर आपण गणपती बाप्पाची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घेऊया. तामणात आता आपण गाय वासराची मूर्ती घेऊन गायची आणि वासराची पाणी घालून अभिषेक करून घेऊया. अभिषेक करत असताना गोमाते नमः असा जप करायचा आहे. आता आपण गायीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता इथे आपण 2 विड्याची पाने घेऊन त्यावर तांदळाची रास मांडून त्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचा आहे. आता आपण गाय वासराची मूर्ती स्थापन करून घेऊ. त्यानंतर आपण हळद कुंकू आणि अक्षदा वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे. वासराला पण हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचा आहे. आता आपण गणपती आणि गायीला तिच्या वासरासह नमस्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर गायीला गणपतीला आपण जे काही दिवे लावले त्यांना सर्वांना फुलं वाहून घ्यायची आहेत. मूर्तीत आपण गाय आणि वासरू तिचे दूध पिते आहे अशी तिची प्रतिमा असते. ती एकटी कधीच नसते. म्हणूनच आई तिच्या मुलाबाळांसाठी वासरूची पूजा करत असते. घरात सुख शांती नांदो, मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभो यासाठी आई हे व्रत करत असते. या वर्षी रमा एकादशीच्या दिवशी वसुबारस आहे तर गायीचा सुद्धा उपवास असतो. तर तिला तांदूळ गहू चालत नाही. तर त्यासाठी आपण गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. या दिवशी बऱ्याच महिला उपवास करतात. तर उपवास सोडताना बाजरीची भाकरी आणि गवाराच्या शेंगाची भाजी उपवास सोडायला करायची आहे. तर काही स्त्रिया उपवास नाही करत तर त्यांनी फक्त त्या दिवशी गहू आणि मूग खायचा नाही. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण आधी गणपतीची आरती म्हणून घ्यायची आणि त्यानंतर गाय आणि वासरासाठी आरती कामधेनू तुमचा महिमा किती वर्णू आरती मोक्ष देणू अशी ही जी काही आरती आहे ती म्हणून घ्यायची आहे. आरती झाल्यानंतर आपण त्यांना आरती दाखवून द्यायची. उत्तर पूजा कधी करायची तर उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून
सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा आहे. हळद कुंकू अक्षदा लावून पूजा करून नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यात तुम्ही ड्रायफ्रूट्स, खडीसाखर किंवा साखरेचा नैवेद्य दाखवून क्षमा मागून घ्यायची आहे. त्यानंतरच आपण पूजा उचलायची आहे.